तर मग पिकअपमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं? रॉस जेफ्रीजची एक प्रणाली आहे, स्पीड सिडक्शन. आणि आज आपण एक्झॅक्टली तेच उलगडून पाहणार आहोत. हे वाक्य बघा. स्त्रियांची भीती बाळगण्यापेक्षा मरण पत्करेन. हे थेट त्या समस्येच्या मुळाशी हात घालतं, म्हणजे स्त्रियांशी बोलण्याची भीती. आणि ही भीती इतकी जबरदस्त होती की त्यावर मात करणं हे जणू जगण्या मरण्याचा प्रश्न बनला होता. तर मग ही जी भीती आहे तिला घालवण्यासाठी आणि पिकअपमध्ये यश मिळवण्यासाठी ही प्रणाली नक्की काय सांगते? चला आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, एक एक टप्पा समजून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही संपूर्ण सिस्टीम एकाच गोष्टीभोवती फिरते, आणि ती म्हणजे लोकांमध्ये, खास करून स्त्रियांशी बोलताना जी एक प्रचंड भीती वाटते, जी चिंता वाटते, ती दूर कशी करायची. आता ही समस्या किती गंभीर असू शकते हे पटवून देण्यासाठी वक्त्याने स्वतःचाच अनुभव सांगितलाय. म्हणजे सुरुवातीला स्त्रियांशी बोलायला इतकं दडपण यायचं की अक्षरशः ते आजारी पडायचे. आणि याच अनुभवातून, याच त्रासातून ही प्रणाली जन्माला आली. मग ह्या भीतीवर मात कशी करायची? तर त्यासाठी नकाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा. म्हणजे बघा, आपण ज्या भयानक परिणामांची कल्पना करतो ना, ते खरं तर आपल्या डोक्यातला एक सिनेमा असतो. प्रत्यक्षात वाईटात वाईट काय होऊ शकतं? काहीच नाही. ती व्यक्ती फक्त निघून जाईल, बस एवढेच. एकदा का भीतीवर नियंत्रण आलं ना, की मग पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आत्मविश्वास वाढवण्याचा. आणि यासाठी ना 4 वेगवेगळे प्रकारचे आत्मविश्वास सांगितले आहेत, जे एक मजबूत पाया तयार करतात. हे 4 प्रकार आहेत: कार्यप्रदर्शन, सराव, स्वीकृती आणि करुणा. आता यापैकी कुठलाही एक किंवा त्यांचं मिश्रण वापरून भीतीवर मात करता येते. चला तर मग एक एक करून हे प्रकार समजून घेऊया. पहिला आहे कार्यप्रदर्शन आत्मविश्वास. हा कसा मिळतो? तर वारंवार यश मिळाल्यावर. पण यात एक अडचण आहे, नवीन ठिकाणी हा मिळवायला खूप वेळ लागतो. आणि दुसरा आहे सराव आत्मविश्वास, जो तुम्ही मनातल्या मनात तयारी करून मिळवू शकता. पण यातही एक धोका आहे की सगळं फक्त डोक्यातच राहतं, कृतीत उतरत नाही. आता तिसरा प्रकार, आणि एक प्रकारे सर्वात महत्वाचा, तो म्हणजे स्वीकृती आत्मविश्वास. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर परिणामांची चिंता न करता सिच्युएशन जशी आहे तशी स्वीकारून पुढे जाणं. अज्ञात परिस्थितीत पाऊल टाकण्याची ही जी तयारी आहे ना, ती खूप आकर्षक वाटते, कारण ती धाडस दाखवते. आणि चौथा प्रकार आहे करुणा आत्मविश्वास. हा आत्मविश्वास कुठून येतो? तर या जाणीवेतून की समोरची व्यक्ती आणि आपण दोघंही माणूस म्हणून सारखेच आहोत. आपल्या भावना, आपल्या भीती कुठेतरी सारख्याच आहेत. यात सहानुभूती नाहीये, तर एक समानतेची भावना आहे. ठीक आहे, आत्मविश्वास तर झाला. पण त्यानंतर येतो एक खूप महत्वाचा भाग, ती म्हणजे एक विशिष्ट मानसिकता, एक माइंडसेट, जी हे ठरवते की वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत आपण कसं वागायचं, कसा विचार करायचा. आणि ही मानसिकता 4 मूलभूत विश्वासांवर आधारलेली आहे. हे विश्वास आपल्याला शिकवतात की कोणतीही प्रतिक्रिया, भक्ती चांगली असो किंवा वाईट, तिच्याकडे एक संधी म्हणून कसं बघायचं. यातला सर्वात महत्त्वाचा विश्वास कोणता असेल तर तो हा, की कोणाचीही पहिली प्रतिक्रिया ही अंतिम नसते. ती दगडावरची रेष नाहीये, ती फक्त त्या क्षणाची भावना आहे आणि ती सहज बदलू शकते. यामुळे होतं काय की सुरुवातीला नकार मिळाला तरी आपण खचून जात नाही. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे, समजा कुणी म्हटलं माझा बॉयफ्रेंड आहे, तर याला नकार म्हणून न बघता ह्याच वाक्याचा वापर करून आकर्षणाबद्दल कसं बोलायचं हेही मानसिकता शिकवते. म्हणजे प्रत्येक संवाद हा एक संधी बनतो. ओके, तर आपण मानसिकता समजून घेतली. आता वळूया आपल्या वागणुकीकडे, म्हणजे बाह्य वर्तनाकडे. ही प्रणाली 4 आकर्षण ऊर्जा किंवा अट्रॅक्शन एनर्जीजवर आधारित आहे, ज्या आपलं वागणं ठरवतात. या 4 मूलभूत ऊर्जा किंवा वाइब्स आहेत, ज्यांना आकर्षक मानलं जातं: कमांडिंग, खेळकर, अधिकार आणि असुरक्षित. चला आता यांचा अर्थ काय आहे ते पाहूया. ओके, कमांडिंग म्हणजे एक नेता असणं, हुकुमशहा नाही. खेळकर म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आनंद शोधणं. अधिकार म्हणजे समोरच्या व्यक्तीचं जग समजून घेणं. आणि असुरक्षित म्हणजे गरज न दाखवता आपलं खरं मत मांडणं. आता ही असुरक्षित ऊर्जा, ही कल्पना थोडी विचित्र वाटते नाही का? पण यामागे खूप शक्तिशाली विश्वास आहे. तो म्हणजे माझं सत्य बोलणं हे मला समोरच्या व्यक्तीसोबत असण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. स्वतःच्या मूल्यांना असं महत्त्व देणं हे खरं तर खूप आकर्षक ठरू शकतं. चला, आता आपण या प्रणालीच्या शेवटच्या
आणि सगळ्यात महत्त्वाच्या तंत्राकडे आलो आहोत. हे एक असं तंत्र आहे जे तुमची आकर्षकता अनेक पटींनी वाढवू शकतं. फ्रॅक्शनेशन ही एक भारी संकल्पना आहे. याचा अर्थ काय? तर एकाच ऊर्जेत अडकून न राहता या चारही ऊर्जांमध्ये सतत मागेपुढे जात राहणं, सतत बदलत राहणं. यामुळे होतं काय की समोरच्या व्यक्तीसाठी एक शक्यतांचा कॅलिडोस्कोप तयार होतो. काहीतरी अनपेक्षित, काहीतरी इंटरेस्टिंग. पण हे इतकं प्रभावी काय आहे? कारण जेव्हा तुम्ही सतत ह्या ऊर्जा बदलत राहता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्हाला कुठल्याच एका चौकटीत बसवता येत नाही. तुम्ही कोण आहात हे त्यांना कळत नाही. आणि यामुळे आकर्षकता फक्त वाढत नाही, तर ती अक्षरशः गुणली जाते, मल्टिप्लाय होते. आणि हा गुणाकार किती मोठा असू शकतो? तर विचार करा. जर प्रत्येक ऊर्जेचे तुम्हाला 10 गुण मिळाले, तर तुमची एकूण आकर्षकता 40 होत नाही, तर ती होते 10,000. हा आकडाच या तंत्राची ताकद दाखवून देतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही संपूर्ण प्रणाली 3 मुख्य गोष्टींवर उभी आहे. 1. भीतीवर मात करणारी मानसिकता. 2. 4 प्रकारच्या आकर्षक ऊर्जा. आणि 3. फ्रॅक्शनेशन नावाचं तंत्र, जे या ऊर्जेचा प्रभाव अनेक पटींनी वाढवतं. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. मानवी नातेसंबंध जे इतकी गुंतागुंतीचे असतात, त्यावर असं एखादं संरचित तंत्रज्ञान लागू करण्याचे काय परिणाम असू शकतात? हे खरंच संबंध जोडतं की त्याला फक्त एक खेळ बनवून टाकतं? यावर विचार करायला नक्कीच हवा.